गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 4 आणि मी निघालोय देवादिदेव महादेवांचं दर्शन घ्यायला उज्जैनला. आणि आता मला खूप उशीर झाले ऑलरेडी आणि आता मी निघतो इथून. तर बिना वेळ घालवता चला तर व्हिडिओला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आता मंतर बायपास पास करतोय. आणि इथून पुढं आपल्याला एक नाशिकच्या अलीकडून फाटा लागणार आहे. तर तिथून खूप बारीक रस्ता दाखवते आणि हा लागला आपल्याला इथं बारीक रस्ता. आणि खूप अंधारात भीती वाटत होती, पण जसं जसं उजळायला लागलं तसं तसं आम्हाला जरा आतमधून आत्मविश्वास लागला की चांगला आपण बरोबर रस्त्याने चाललोय. तर आता पुढं एक ठिकाणी थांबणार आहे, तिथं नाश्ता पाणी करून निघणार आहे. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता नाश्ता करायला थांबलो होतो इथं धुळ्याचे. तिथं एक फाटा लागलेला आहे आणि इथं चांगलं असं खाण्यालायक जेवण असं भेटलेलं आहे एवढ्या लांब आल्यानंतर. आणि आता इथं रस्ता चांगला आहे, हायवे चांगला आहे, पण इथले ड्रायव्हर जरा साधे नाही आहेत, कसे पण इकडे तिकडे घुसतात. लक्ष ठेवून चालवायला लागते. पण तुमचा भाऊ तर मागं झोपला तर आरामशीर. आमच्या ड्रायव्हर आर्यन गुजरातीने कशी चालवली ते त्याला माहिती आहे. आणि इथून इंदोर अजून 7 तास, इंदोरच म्हणते आपलं उज्जैन 7 तासाचा अंतर दाखवते. म्हणजे 6-7:30पर्यंत तिथं पोचू. आणि आजच देवाचं दर्शन घ्यायचं आमचा प्रयत्न आहे, पण तर नाही झालं तर उद्या सकाळी दर्शन घेऊन मग पुढं आमचा मग मेगा प्लॅन सुरू होणार आहे. तर मग आता मी तुमच्याशी बोलतो जरा कमी आहे, जरा इथले रस्ते आणि जरा ड्रायव्हरची झलक बिलक दाखवतो खतरनाक. मित्रांनो, आता इथं नाश्ता बिष्टा करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि हा जो हायवे तुम्ही बघता हा मुंबई आग्रा हायवे. आणि रस्ता थोडासा खराब आणि बाकीचा खूप चांगला आहे. फक्त इथं गाडी सावध होऊन चालवायला लागते, कारण की इथले ड्रायव्हर टर्न बिन घेताना इंडिकेटर देत नाही, कसे पण घुसतात. आणि रस्ता खूप चांगला आहे, फक्त मध्ये मध्ये पॅचेस थोडेसे खराब आहेत, थोडेसे म्हणजे जास्त नाही, एकदम बारीक खराब आहेत. आणि इथून आता उज्जैनला आम्ही सरळ जाणार आहे मस्तपैकी. एक नंबर. मित्रांनो, आता दुसरा स्टॉप झालेला आहे इथं पेट्रोल पंपावर. आणि आता इथं डिझेल भरतोय आणि मध्य प्रदेशमध्ये एंटर झालेलं आहे. पुढं इंदोरला जाणार, तिथं जाणार. इंदोरमध्ये फुल जेवण बिवण आपलं लंच करणार प्रॉपर. आणि तिथून उज्जैनला जाणार आहे. मस्त उज्जैनला आपलं हॉटेल ऑलरेडी बुक आहे. आणि असा काहीतरी पंप घेतला. मित्रांनो, आता डिझेल फुल केलेली आहे गाडीत. आता आम्ही इथून निघालो आणि इथं रस्त्यात आम्हाला डायरेक्ट लफडा दिसलेला आहे खतरनाकवाला. ड्रायव्हर लोकांचा लफडा चालला होता. इथं गाडी घासली वाटतं त्याची. आम्ही तो पटकेनी बाजूनी निघून घेतो, कारण की आता इथं इंदोरमध्ये थांबायचं प्लॅन कॅन्सल झाला आहे. तर सरळ उज्जैनला जाणार आहे, कारण की संध्याकाळी बाबा महाकालचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला पटकेनी. त्यांना आता महाकाल लोकमध्ये प्रवेश करतोय आम्ही. इथं वेस आहे, खूप सुंदर अशी वेस आहे. आणि आता इथून चाललो दर्शनाला. तर मित्रांनो, आता पोहोचलो होतो उज्जैनमध्ये. बाहेर रूम बिम घेतली, फ्रेश बी झालेलो आहे. बाहेर आलो, थोडीशी पेटपूजा केली आणि आता निघालोय देवादिदेव महादेवाचं दर्शन घ्यायला. आता त्या आतमध्ये तयारी चालली आहे, तर पटकीने आतमध्ये जातो. आणि जसं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तुम्हाला तर माहिती आहे. तर आतमध्ये जातो, आता दर्शन बिर्शन घेऊन येतो. मग संध्याकाळी उज्जैनचं कॉरिडॉर फिरायला जाणार आहे फुल मस्तीपैकी. तर मित्रांनो, थोडासा जुगाड लावून VIP दर्शन घेऊन आता आतमध्ये आलो आहे. आणि त्या VIP दर्शन असल्यामुळे मोबाईल इथं अलाउड झालेला आतमध्ये. तर आता तुम्हाला पुढं जाऊन महाकालचं दर्शन करतो मस्तपैकी. आता इथं गाभाऱ्यात आलेलो आहे, मेन गाभाऱ्यात. आणि VIP दर्शन आहे म्हणून आपण पहिल्या रोमध्ये इथं बाबा महाकाल इथं साक्षात तुमच्यासमोर. तर मित्रांनो, बाहेर आलो, इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि इथं महादेवाचं मेन मंदिर आहे, खूप सुंदर असं. आता आम्ही इथून नवग्रह मंदिर बघायला गेलो. तिथंच मंदिराच्या परिसरात फिरता तिथंच ते नवग्रह मंदिर आपल्याला बघायला भेटतं. आणि इथं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि तिथून आता आम्ही आलेलो आहे महादेव कॉरिडॉर बघायला. मित्रांनो, आता मंदिरातून प्रसाद घेऊन आलेलो आहे आणि आम्ही आता कॉरिडॉर देवाच्या वेगवेगळ्या रूपांची कथा सांगणारं कॉरिडॉर असं बनवलेलं आहे. तर मित्रांनो, आता कॉरिडॉर फिरता इथं लेक व्ह्यूला आलेलो आहे. आणि आता इथं लेक व्ह्यू भेटतोय मस्त, एक नंबर. आणि दर्शन तर एक नंबर झालेले आहे.
खूप आनंद आहे। तर मित्रांनो, आता लेक व्ह्यू बघून आता भारत माता मंदिरात आलो, भारत मातेचं दर्शन घेण्यासाठी। आणि इथं खूप अशी सुंदर भारत मातेची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे। आता इथून आम्ही चाललो कॉरिडॉर फिरायला पुन्हा। तर आता इथं महादेवाचं समुद्र मंथनाचं हे दाखवण्यात आलेलं आहे एक झलक, आणि तिथून कैलास पर्वत रावणाने उचललं होतं त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे। आणि इथं श्री श्री खंडोबा महाराजांच्या रूपात महादेवची मूर्ती आहे, आणि इथं महादेवांची बारात निघालेली आहे, आणि इथं महादेवांच्या भस्म आरतीची VR मध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, आता इथून परत रूमवर चाललेलो आहे आणि व्हिडिओ मी इथं संपवतो। तर व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ती घंटा पण वाजवून टाका। तर भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।